तुम्ही क्लायंट आहात आणि तुम्हाला जर एखादे ज्युनियर वकील कॉल करत असतील आणि त्यांचा फोन जर तुम्ही अवॉइड करत असाल, तर तुम्ही चूक करताय. हा अख्खा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एखादे डॉक्टर ऑपरेशन करताना सीनियर डॉक्टर ऑपरेशन करण्याच्यासाठी ज्युनियर डॉक्टर त्या ऑपरेशनची सगळी तयारी करतात. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सीनियर शेफ जेव्हा एखादी डिश तुमच्यासाठी प्रेझेंट करतो, त्याच्या मागे टीमवर्क असतं, त्याच्या मागे ज्युनियर शेफ देखील काम करत असतात. वकिलांच्या बाबतीत देखील तसंच असतं. ज्युनियर वकील देखील सीनियर वकिलांबरोबर तितकीच मेहनत करतात. त्यांना देखील तुमच्या केसच्या संदर्भात समजत असतं आणि त्यांना देखील तुमच्या केसच्या बाबतीत तितकाच इंटरेस्ट असतो जेवढा सीनियर वकिलांना असतो. ज्यावेळेला सीनियर वकील 1 तास आर्ग्यू करतात, त्याच्यासाठी ते 10 तासाची तयारी करतात आणि त्या 10 तासांच्या वेळेला तो ज्युनियर वकील देखील त्यांच्याबरोबर कामाला थांबलेला असतो. त्यामुळे इथनं पुढे जर का एखाद्या बाबतीमध्ये ज्युनियर वकील तुमच्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घेत असतील, तर मला सीनियर वकिलांशीच बोलायचं आहे असा हट्ट करू नका. जर तुम्ही सीनियर असाल, तर तुमच्या ज्युनियरला देखील याची संधी द्या. जर तुम्ही क्लायंट असाल, तर हे सगळं लक्षात ठेवा, कारण हे जे सगळं चाललेलं आहे, याच्यामध्ये सीनियर वकील, ज्युनियर वकील आणि तुम्ही मिळून जर काम केलं, तर तुम्हाला सक्सेस हा तुलनात्मक रीतीने पटकन मिळतो. आजची टिप आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या अशाच एका भन्नाट टिपसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू.